जुन्नरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती। पिंपळवंडीमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। महायुतीच्या अंतर्गत वादावर तोडगा निघणार। वादावर अंकुश लावण्यासाठी समन्वय समिती बैठकीमध्ये चर्चा होणार। एकनाथ शिंदे, गणेश नाईक शीतयुद्धावर तोडगा निघणार का, याकडे लक्ष। बेस्टच्या पुनर्विकासाला मुंबई मनपामध्ये मंजुरी। बेस्टच्या प्रस्तावावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने। सत्ताधारी नगरसेवकांना धमकावल्याचा आरोप। महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका करणार 25 लाखांचा खर्च। 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव। ऋतू तावडे नव्या वादात सापडण्याची शक्यता। आझाद मैदानामध्ये आंदोलनाची परवानगी मिळावी यासाठी जरांगे आणि ओबीसी समाजाकडून अर्ज। कुणाला आंदोलनाची परवानगी मिळणार, याकडे लक्ष। केवळ बहुमताच्या आधारावर बंडखोरांचा गट म्हणजे मूळ शिवसेना, असा चुकीचा निष्कर्ष विधानसभा अध्यक्षांनी काढला। सिब्बलांचे राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर ताशेरे, तर आमदारांच्या अपात्रतेचा फैसला करण्याची ही मागणी। आज पुन्हा सुनावणी। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबाबत आज महत्त्वाची बैठक। सुधारित नियमांच्या अंमलबजावणीसह विविध मुद्द्यांवर होणार चर्चा। तर पैसे कमावणार पण मराठी बोलणार नाही, रिक्षा चालक संजय दुबेचं सरकारला आव्हान। ओला उबर रॅपिडो चालकांनाही मराठी सक्तीची। मराठी येत नसल्यास कारवाई होणार। 1 सप्टेंबरपासून ॲप आधारित वाहनांसाठी नवे नियम। देशावरील एल निनोचं संकट आणखी गहिरं। आतापर्यंतच्या सरासरीच्या 13% कमी पाऊस। ऐन पावसाळ्यामध्ये दुष्काळाची भीती 70% वाढली।